हाय हॅलो नमस्कार, मी अनु तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर दुपारचे 12 वाजले तरी घरामध्ये प्रचंड थंडी वाजत होती. म्हटलं चला थोडंसं उन्हामध्ये जाऊन येऊयात, म्हणून थोडीशी उन्हामध्ये मी वॉक करायला आलेले होते. आणि तुम्ही बघू शकता आपल्या झाडाला किती छान नारळ लागलेले आहेत. हे बघून खरंच खूप छान वाटतं, कारण एवढी वर्ष पुण्यात राहिलो आणि माझ्या माहेरी देखील शेत वगैरे लांब होतं, त्यामुळे हा नजारा बघायला भेटायचा नाही. त्यामुळे अशी झाडांनाही नारळ वगैरे बघणं किंवा घरची ताजी ताजी फळं खाणं हे खरंच खूप छान आणि सुखमय आहे. त्यानंतर मी आले आतमध्ये स्वयंपाकाची तयारी करायला. इकडे कुकर लावला भातासाठी आणि इकडे मी चपात्या बनवायला घेतल्या. तर सकाळीच भाजी आणि डाळ वगैरे बनवून झालेलं होतं. आता मी इथे चपात्यांची तयारी करते आहे. तर सकाळीच पीठ वगैरे मळून ठेवलेलं जेव्हा मुलांचा टिफिन बनवतो तेव्हा, आणि आता दुपारी फक्त आम्ही चपाती आणि भात बनवत असतो. तर पीठ जर आधीच मळून ठेवलं ना तर चपात्या देखील छान मऊसूत अशा होतात. तर इथे चपाती बनवताना मध्ये तेल लावतो तेव्हा पीठ देखील भुरभुरायचं, जेणेकरून आपल्या चपात्या मऊ सॉफ्ट आणि छान फुगतात देखील. तर तुम्ही बघू शकता किती छान चपात्या व्हायला लागल्यात. ज्या नवशिक्या मुली आहेत त्यांच्यासाठी ही टिप्स आहे. त्यानंतर मस्त असं जेवण केलं. आज जेवणाचा मेन मेन्यू म्हणजे बासुंदी आणलेली होती, तर माझी तर खूप जास्त फेवरेट आहे. मस्त जेवण एन्जॉय केलं. त्यानंतर बच्चे कंपनी आली स्कूलमधून आणि स्कूलमधल्या गप्पा गोष्टी सांगण्यात ते बिझी होते. तर असं होतं माझं आजचं आफ्टरनून रुटीन. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.